उपवास असो वा नसो, पण लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी अगदी बारीक साबुदाणा जो मिळतो तो घेतलेला आहे. आज आपण त्याचीच रेसिपी पाहणार आहोत. साधारणपणे मी 1 वाटीभर इथे बारीक साबुदाणा घेतलेला आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला याला छान असं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर भिजवून घ्यायचं आहे. आणि हा विशेष म्हणजे हा साबुदाणा पटकन भिजतो, म्हणजे ह्याला 5-6 तास भिजत ठेवायची काही गरज नसते. झटपट होणारा असा साबुदाणा आहे हा आणि खूप छान लागते ह्याची खिचडी. नक्की करून पहा. मी इथं साधारणपणे एकदाच मी पाण्याने धुतलेलं आहे. थोडंसं पाणी घातलं त्याच्यात, छान असं चोळला त्याला. आणि हा इतका नाजूक असतो की खूप जास्त असं त्याला चोळायचीही गरज नसते. आणि नंतर एक स्वच्छ पाणी याच्यात जेवढं मावेल, जेवढं बुडेल साबुदाणा तेवढंच इथं घालून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त इथं साबुदाणा बुडेल इतपतच पाणी इथं वापरायचं आहे. आणि याला अगदी 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता साबुदाण्याला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं त्याने घेतलेलं आहे. आता राहिलेलं पाणी आपल्याला यातलं बाहेर काढायचं आहे. तर ही काढण्याची पद्धत, वरती जी प्लेट ठेवलेली आहे त्याच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून काढत आहे. हाच जर साबुदाणा तुम्ही पूर्ण रात्रभर भिजत ठेवला तर अगदी थोडंसं बुडेल एवढं साबुदाणा ठेवला तर हा 6-7 तास हेही पाणी ॲब्झॉर्ब होऊ शकतं. पण आता आपल्याला हा झटपट बनवायचा आहे तर त्याच्यासाठीची ही रेसिपी. आता याला पुन्हा आपल्याला पाणी काढून झाल्यानंतर पुन्हा एक 10 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी ॲक्चुअली भिजत ठेवायचं आहे. 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे. बघू शकता या ठिकाणी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही नॉनस्टिकचा कोणताही पॅन घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि इकडे आहे मस्त घरी केलेलं साजूक तूप. याची रेसिपी नक्कीच मी अपलोड करत आहे लवकरच. आणि हे तूप मी घरी केलेलं आहे आणि तेही रेडीमेड बटरपासून. एक पळीभर असं तूप घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला. कढई छान गरम झाली, त्याच्यात पळीभर तूप घालून घेतलेलं आहे. आणि मग यात जाणार आहेत पहिल्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरंही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. मिरच्या थोड्याशा छान अशा तळल्या गेल्या की यातच आपण बारीक चिरलेला बटाटा देखील घालून घेणार आहोत. आता मी हे पदार्थ कसे कट करायचे याचं रेकॉर्डिंग घेतलेलं नाही आहे, कारण मला व्हिडिओची लेंथ वाढवायची नव्हती आणि सगळ्यांना पटपट बघून फ्री व्हायचं असतं. आणि म्हणून म्हटलं की ह्याची काही गरज नाही आहे कटिंग दाखवण्याची. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक आपल्याला 2 मिनटासाठी याला छान असं शिजून द्यायचं आहे, म्हणून मी इथं झाकण ठेवलेलं आहे. पण आपण शिजवतानाच याला, आणि हा गॅस बारीकच असायला हवा या ठिकाणी. मध्ये अधे मस्त हलवून घ्यायचं आहे, नाहीतर बॉटमला लागू शकतं कढईमध्ये ते. आता या ठिकाणी मी वापरत आहे सैंधव मीठ, जे उपवासाला आपण युज्युअली वापरतो ते. आपल्या चवीप्रमाणे साधारणपणे मी इथे 1 चमचाभर, बारीक चमचा जो असतो तो वापरलेला आहे. छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा या बटाट्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. फक्त मध्ये अधे छान असं हलवून घ्यायचं, ही काळजी घ्यायची या ठिकाणी. पण अशा पद्धतीने बटाटा जर आपण खिचडीत घातला तर तो बटाटा इतका सुंदर असा क्रिस्पी लागतो ना, आणि खिचडी खायला एक वेगळीच मजा येते. आणि या ठिकाणी आलेला आहे आपला मस्त असा भिजलेला साबुदाणा. बघू शकता किती छान असा भिजलेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे.
कुठेही पाणी असं जास्तीचं राहिलेलं नाही आहे. साबुदाणा घातल्यानंतर शक्यतो गॅस हे मीडियम टू लो हीटवरतीच हवा आणि साबुदाण्यासाठी इथं थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. ते अगोदरच मी भाजून ठेवलेले होते आणि मी या ठिकाणी सालीसहितच मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर याची साल काढून देखील तुम्ही याची पावडर बनवून घेऊ शकता. अगदी तुमची चॉईस. छान अशी शेंगदाण्यांची पावडर झालेली आहे आणि आता आपण छान या खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल साबुदाणा किती किंवा या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट किती वापरायचा हे अगदी तुमची चॉईस आहे. बऱ्याच जणांना खूप कमी शेंगदाण्याचा कूट आवडतो कारण त्याने ॲसिडिटी वाढते काहींचा असा समज आहे. त्यामुळं ही अगदी तुमची चॉईस आहे. छान अशी मस्त खिचडी परतून घ्यायची आहे. थोडा वेळ वाफेवरती शिजू पण द्यायची आहे. अशा पद्धतीने साधारणपणे एक 10 मिनटं झाल्यानंतर खिचडी अशा पद्धतीने दिसते. फक्त हे छान परतून घेण्याची मेहनत म्हणजेच साबुदाणा खिचडी. बघू शकता साबुदाण्याचा एक दाणाही तुम्हाला दाखवते कसा असा छान शिजलेला आहे. कुठेही असं पावडर अशी होत नाही, छान प्रेस होत आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे बघू शकता की तुम्ही हा छान साबुदाणा तयार झालेला आहे. आहे ना मस्त अशी रेसिपी? नक्की करून पहा. धन्यवाद.